या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। राजे, आज खूप थकायला झालं। आम्ही तर शुक्राच्या चांदणीला उठलो। उठल्यापासून हा विधी तो विधी, इकडे पूजा तिकडे नैवेद्य। अगदी बांधल्यासारखं झालं होतं। फक्त बसून राहायचं आणि मम मम करायचं। काही सुचत नव्हतं, पण खूप बरं वाटलं। अंतःकरणात आनंदाची कारंजी उडत होती आमच्या। परंतु राजे, आपण गप्पा गप्पच होतात। होम हवन करतानाही लक्ष नव्हतं आपलं। पंडित म्हणाले तुपाची धार सोडा, तर आपण कापूर टाकला। खरंय राणी साहेब, लक्ष नव्हतं आमचं। काय झालं राजे? तुम्हाला सांगून काय उपयोग? तुम्ही कुठं आमचं काही ऐकता? राजे आहोत, तुमचंच ऐकतो आम्ही। मग गडाखाली का जाऊ दिलं नाही? असं म्हणून बिनसलंय तर तुमचं। राजे, आम्ही कसं गड उतार होऊ देणार तुम्हाला? केशव पंडितांनी बजावून सांगितलं, तुम्ही गड उतार झाला असतात तर अपशकुन झाला असता। राणी साहेब, आम्ही काही दुसरीकडे कुठं चाललो नव्हतो। मी तर पाचाडला आऊसाहेबांच्या समाधीच्या दर्शनासाठी जात होतो। हो, पण तरीही ते उचित नव्हतं राजे। उचित नव्हतं? राणी साहेब, अहो, ज्या आऊसाहेबांमुळे आज रायगड दुसरा छत्रपती बघतो आहे, त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आम्ही जाऊ शकत नाही, हा काय प्रकार आहे? अहो पण राजे, हे बघा राणी साहेब, हे सगळं आज आहे ते आऊसाहेबांमुळे आहे। आणि आम्हाला जेव्हा जेव्हा आऊसाहेबांची आठवण आली आहे, तेव्हा तेव्हा आम्ही गडउतार झालो आहोत। रात्री अपरात्री पहाटे केव्हाही आऊसाहेबांच्या दर्शनासाठी जायला वेळेचा शिरस्ता पाळत नाही आम्ही। माफी असावी राजे, परंतु ठीक आहे, आम्ही आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन रद्द केलं। हा, पण या सोहळ्यात आमचं लक्ष लागणार नाही एवढं ध्यानात ठेवा। राजे, असं का म्हणता आहात? आपणास पाचाडला जायचं आहे तर या जाऊ, परंतु आता दमला आहात, उद्या पहाटे जा। आणि साहेब, अहो, पहाटेपासूनच विधी सुरू होणार। गेलो तर आत्ताच। ठीक आहे, परंतु लवकर या। हे गेलो आणि हे आलो।